नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला, तो हल्ला झाल्यानंतर सध्या भारत पाकिस्तानवर कोणत्या प्रकारची कारवाई करणार या संदर्भातली चर्चा सुरू आहे. या संदर्भातले अंदाज व्यक्त केले जात आहेत. अर्थात त्याच्यात काय होईल हे अजून कोणी सांगू शकत नाही. पण ते होत असताना अगदी सुरुवातीपासून आपण पाहिलं की ही घटना घडल्यानंतर वारंवार ही घटना सौम्य करण्याचा, या घटनेतलं गांभीर्य जे आहे ते घालवून टाकण्याचा प्रयत्न तथाकथित पुरोगामी, विचारवंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांनी वारंवार केलेलं आहे. त्यांच्या दृष्टीने ही सगळी घटना जी आहे ती कशी सौम्य करता येईल हा प्रयत्न वारंवार होतोय. आणि याचं कारण म्हणजे ही घटना ज्या वेळेला घडली, ज्याच्यात 26 लोक मारले गेलेले आहेत, त्याच्यातले प्रामुख्याने 25 लोक जे आहेत ते केवळ हिंदू होते म्हणून मारले गेलेले आहेत. आणि हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे की याचं कारण ही केवळ हिंदू नावं आहेत म्हणून ते हिंदू मारले गेले असं कोणी म्हटलेलं नाही. त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, जे लोक मारले गेले, विशेषतः सगळे पुरुष मारले गेलेले आहेत, तर त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे वडील असतील, तिथे उपस्थित असलेले नातेवाईक असतील, या सगळ्यांनी हे सांगितले तिकडून परतल्यानंतर की आपल्यावर कोणत्या प्रकारचा प्रसंग गुदरला होता. त्यामुळे त्याच्यात कोणतंही असत्य काही नाही आहे. पण ते कसं दाबून टाकायचं, ते कसं सौम्य करायचं, त्याला वेगळंच कसं वळण द्यायचं, हा प्रयत्न वारंवार अगदी सुरुवातीपासून पुरोगामी, लिबरल्स, डावे यांनी वारंवार सुरू ठेवलेला आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीने कसं त्याला अँगल देता येईल या दृष्टीने रोजच्या रोज नवीन नवीन प्रयत्न हे त्यांचे सुरू असतात. त्यामुळे कुठेही त्यात हिंदू मारले गेलेत असा उल्लेख सुद्धा येऊ नये असा प्रयत्न त्यांचा सुरू असतो. दाखवण्याचा प्रयत्न असतो की असं म्हटल्यामुळे हिंदू मुस्लिम संघर्ष होईल, मुस्लिमांना वाईट वाटेल, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये काहीतरी दरी निर्माण होईल असं दाखवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात तसं नाही. वास्तव जे आहे ते समोर आलंच पाहिजे, ते सांगितलं गेलंच पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आता याच घटनेमध्ये नौदलाचे एक अधिकारी विनय नरवाल यांची सुद्धा हत्या झाली. ते सुद्धा हिंदू आहेत म्हणूनच त्यांना मारण्यात आलं. आणि त्यावेळेला त्यांची पत्नी त्यांच्या बाजूला, त्यांचं जे मृतदेह होता त्याच्या बाजूला बसून होती. त्याचा जो फोटो आहे किंवा छायाचित्र आहे हे प्रसिद्ध झालं सगळीकडे. आणि सगळ्यांना त्यामुळे प्रचंड दुःख झालं की अवघे काही दिवस आधी त्यांचा विवाह झालेला होता आणि हनीमूनसाठी तिकडे गेलेले असताना ती हत्या झाली. त्यामुळे लोकांना प्रचंड संताप सुद्धा आला, दुःख सुद्धा झालं. आणि ही घटना जी आहे त्याच्यानंतर विनय नरवाल यांच्या पत्नीने, ज्या ठिकाणी विनय नरवाल यांच्या नावाने एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की हिंदू मुस्लिम असा काय एखादा वाद निर्माण होऊ नये, संघर्ष निर्माण होऊ नये अशी आपली इच्छा आहे. काश्मीरींबद्दल सुद्धा काही बोललं जाऊ नये असं आपल्याला वाटतं. जे झालं गेलं ते आता होऊन गेलेलं आहे असाच त्यांचा एक साधारणपणे म्हणण्याचा अर्थ होता. आणि ते त्यांचं वक्तव्य जे आहे ते लगेच काढून याच पुरोगामी विचारवंत मंडळींनी लगेच दाखवायला सुरुवात केली की बघा अशा पद्धतीने हे वक्तव्य केलं पाहिजे, असं भान राखलं पाहिजे वगैरे वगैरे बोलायला सुरुवात केली. आता हे सांगितल्यानंतर अर्थात त्यावर विरोधी प्रतिक्रिया सुद्धा आल्या. सोशल मीडियावर कोणालाही भान राहत नाही काय बोलायचं, काय लिहायचं, कसे शब्द वापरायचे, काय प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे विनय नरवाल यांच्या पत्नीवर सुद्धा घाणेरड्या भाषेमध्ये टीका झाली. त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही. किंबहुना विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी जे त्यांनी काय म्हटलेले त्याचं विश्लेषणही करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली, त्याचा आदरच आपण राखू शकतो. पण त्याचा आदर राखण्याऐवजी आपण त्याचा वापर कसा करता येईल हे पुरोगाम्यांनी पाहिलं. आणि त्यातून हे वक्तव्य वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत बघा कसा हिंदू मुस्लिम संघर्ष होऊ नये यासाठी कशी त्यांची भावना आहे हिमांशी नरवाल यांची, ही आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. पण या कुठल्याही पुरोगाम्यांनी, कुठल्याही विचारवंतांनी या संपूर्ण घटनेच्या सुरुवातीपासून कधी याच्यामध्ये हिंदूंचा हा नरसंहार झाला, हिंदूंची हत्या झाली, ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मारण्यात आलं, याबद्दल एक अश्रू सुद्धा ढाळला नाही किंवा एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही.
त्यांना केवळ चिंता आहे की हे म्हटल्यानंतर मुस्लिमांचं काहीतरी त्या ठिकाणी रोष ओढवून घ्यावा लागेल, मुस्लिम नाराज होतील, ही त्यांची चिंता आहे आणि हे जास्त धक्कादायक आहे. त्यामुळे घटना जी घडली त्याविषयी बोललं पाहिजे, काही काळ बोललं जाईल असते आणि त्यानंतर मग तुम्ही ठीक आहे, त्यानंतर म्हणा की बाबा आता हा विषय झाला, अनेक दिवस झाले, काही महिने लोटले, आता आपण पुन्हा हिंदू मुस्लिम हा विषय आणता कामा नये. पण घटना घडली नाही तर दुसऱ्या दिवशीपासून हिंदू मुस्लिम हा विषय आणू नका. तो हिंदू मुस्लिम असा विषयच नाहीये, दहशतवाद्यांना धर्म नसतो वगैरे वगैरे गप्पा मारायला सुरुवात केली त्यांनी. त्यामुळे विनय नरवाल यांच्या पत्नीने जे म्हटलं त्याचा असा उपयोग यांनी करून घेतला. आता आपण पाहतोय की अतुल कुलकर्णी हे अभिनेते सुद्धा तिकडे जाऊन आले की पर्यटनाला सुरुवात करा. झालेत किती दिवस, एक आठवडाही झाला नव्हता तोपर्यंत तिकडे गेले, चला पर्यटनाला सुरुवात केली पाहिजे. तिकडच्या लोकांचं उपासमारी होते, त्यांचं उत्पन्नाचं साधन हिरावून नेलेलं आहे. काहीतरी वेळ द्याल की नाही, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. ती वेळ झाली की त्यानंतर आपण काहीतरी कृती करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या घरी कोणीतरी व्यक्ती जी आहे ती वारली तर त्यानंतर एक 10-12 दिवसाचा अवधी असतो. तेवढ्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेक लोक सांत्वनासाठी येत असतात. ते दुःख जे आहे ते थोडंसं सौम्य होण्यासाठी प्रयत्न केले जातात. अर्थात 10व-12व झाल्यानंतर लगेच काय आनंद साजरा केला जात नाही. काही काळ जो आहे तो जावा लागतो या दुःखातून कुठेतरी बाहेर पडण्यासाठी. काही काळ द्यावा लागेल की नाही, पण तसं नाहीये. लगेच राजकारण सुरुवात करायची, राजकारण व्हायला पाहिजे, चर्चा लगेच वेगळ्या वळणाला न्यायला पाहिजे. याचा अट्टास कशासाठी हवाय हेच त्याच्यामधून दिसून येतं. आता या निमित्ताने लेफ्टनंट जनरल निवृत्त राजेंद्र निंभोरकर यांची एक मुलाखत एका वाहिनीवर पाहण्यात आली. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना विचारण्यात आलं की हा जो काय हल्ला झाला, त्यांना हिंदू म्हणून वेचून वेचून मारण्यात आलं, त्याविषयी ते म्हणाले की हा काय पहिला हल्ला नाही हिंदूंवरचा. हे जे अधिकारी आहेत निंभोरकर, हे उरी सर्जिकल स्ट्राईक जो झाला होता त्याचे हिरो होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते झालेलं आहे. तेव्हा त्यांना तो परिसर माहिती आहे, त्यांना तिकडची एकंदरीत स्थिती जी आहे ती माहिती आहे. ते सांगतायत की अशा पद्धतीने का पहिल्यांदाच हिंदूंवर हल्ला झाला नाही, हिंदूंना लक्ष करण्यात आलं नाही, अनेक वेळेला करण्यात आलेले आहे. तुम्ही ऐका ते काय म्हणतायत ते. टुरिस्टना हिंदू बऱ्याचशा मी प्रतिक्रिया पाहिल्या की हिंदू मुस्लिम बघायला नको, पण हे जाणून बुजून हिंदूंना मारलेलं आहे. आणि याच्या आधी कधी झालं नाही, याच्या आधी पण झालं आहे. मी तुमची सांगतो की 1993 पासून 2006 पर्यंत डोळा किश्तवारमध्ये जवळपास 146 हिंदूंना साईडला काढून मारलेलं आहे. 1993 पासून 2006 पर्यंत डोळा किश्तवार ह्या भागात मारलेला आहे. आणि त्याच्या खाली पीर पंजालच्या खाली जर आपण आलो तर तिथे भाग रियासी म्हणून तिथे प्राणकोट एक कसबा आहे. तिथे 1997 मध्ये बायका, मुलं, माणसं एका गावातले, प्राणकोट गावातले सगळ्या गावांच्या समोर त्यांना मारले आणि बाकी गाव पळून आलं खाली. आणि असंच सैलान म्हणून पूंचच्या ठिकाणी, तर तिथे पूंच म्हणजे साऊथ ऑफ पीर पंजाल जवळपास 46-47 लोकांना मारलं. म्हणजे ही गोष्ट अशी नाही की हिंदूंना मारलं नवीनच झालंय, हे चालतच झालंय आणि आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आता निंभोरकर यांनी हे जे सांगितलंय त्याच्यातून दिसतं की आता पहलगामला हल्ला झाला असला तरी असे हल्ले अनेक वेळेला झालेले आहेत. किंबहुना जम्मू काश्मीरचा हा जो प्रश्न आहे तो त्याच्यावरच आधारित आहे, त्याच्यात हिंदूंवरच हल्ले करण्यात आलेत वारंवार. 90च्या दशकामध्ये हिंदूंना तिकडून स्थलांतर करावं लागलं, पळून जावं लागलं, अनेक लोकांना मारण्यात आलं, तिथे महिलांवर अत्याचार करण्यात आले, ते हिंदूंवरच झाले ना. मग इतके वेळेला अत्याचार सहन करू नये त्याविषयी बोलायचंच नाही का? तर मुस्लिमांना काही राग येईल किंवा त्यांना काहीतरी वाईट वाटेल आणि हिंदू मुस्लिम दरी निर्माण होईल. पण घटना तर तीच आहे, घटना वास्तव जे आहे ते तेच आहे, सत्य तेच आहे. त्याच्यात तुम्ही सगळ्या मुस्लिमांना जबाबदार धरू नका, पण जे जबाबदार आहेत ते मुस्लिम आहेतच ना, की ज्यांनी या दहशतवादाच्या नादी लागून, पाकिस्तानच्या नादी लागून, जिहादी मानसिकतेमुळे हिंदूंवर अत्याचार केलेच. ते टाळता कसं येणार आहे? त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करता येईल? काश्मीर फाईल्सचा चित्रपट तयार करणाऱ्या
अभिनेत्री म्हणजे त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे, पल्लवी जोशी त्यांचे पती, या मिळून यांनी हा चित्रपट तयार केला. त्यावेळेला तो चित्रपट कसा प्रोपोगंडा आहे, काहीतरी खोटं पसरवण्याचा प्रयत्न आहे असं सांगण्यात आलं. मग काय दिसतंय आता या घटनेवरनं, पहलगामच्या घटनेवरनं? झाली ना, हिंदूंची हत्याच झालेली आहे ना, आणि ते हिंदू आहेत म्हणूनच मारण्यात आलेले आहे त्यांना. पण त्यावेळेला मात्र तो चित्रपट प्रोपोगंडा ठरवण्याचा प्रयत्न याच पुरोगाम्यांनी केला होता. त्याच पल्लवी जोशी म्हणतात आता ही घटना घडली आहे, लगेच तिथे पर्यटनाला जाण्याची काय आवश्यकता आहे? कारण त्यांनी हा चित्रपट बनवताना असे अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या जम्मू काश्मीरमध्ये जाऊन, ज्यांनी तो काळ पाहिलेला आहे, ज्यांनी तो अन्याय सहन केलेला आहे. मग त्यांचं खरं मानायचं, राजेंद्र निंबोरकर यांचं खरं मानायचं की पुरोगाम्यांचं खरं मानायचं? खरं कोणाला मानायचं? ज्यांनी अत्याचार सहन केलेत, ज्यांनी डोळ्या देखत आपल्या पतीला मरताना पाहिले तो हिंदू आहे म्हणून, त्याचं खरं मानायचं की पुरोगामी जे काही वेगवेगळे प्रयत्न करतायत लपवण्याचा, दडवण्याचा, ते खरं मानायचं? त्यामुळे सगळ्या पुरोगामी विचारवंत लिबरल्स मंडळींनी एक निलाजरेपणाचा कळस केलेला आहे, या निमित्ताने निर्लज्जपणाचा कळस केलेला आहे. या सगळ्या गोष्टी कशा सौम्य होतील, लपवता येतील, दडवता येतील आणि खोटं कसं लोकांसमोर मांडता येईल, हा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. आणि त्यामुळे तो हाणून पाडला पाहिजे. आता पर्यटनाला जाण्याची अजिबातच आवश्यकता नाही. ठीक आहे, तिकडे उत्पन्नाचं साधन असायला पाहिजे, त्यांना ते मिळायला पाहिजे, पर्यटनाच्या माध्यमातूनच त्यांचं तिकडे सगळं त्यांना जे काही सुविधा मिळतात ते त्या आधारावरच मिळतात, त्यांचं पालनपोषण त्याच्यावरच होतं. पण म्हणून लगेच आत्ता जायला हवंच आहे का? हा विचार करायला नको का? त्यामुळे ही सगळी घटना जी आहे ती या पुरोगाम्यांनी अशा पद्धतीने त्याचं पूर्णपणे चुथडा कसा करायचा, ते वळवायचं कसं लक्ष दुसरीकडे, हा प्रयत्न चालू केलेला आहे. काही लोक तिथे जात आहेत आणि दाखवत आहेत, विमानं फुल झालेली आहेत, पर्यटकांनी फुलून निघालेला आहे सगळा तो परिसर. हा सांगण्याचा अवास्तव प्रयत्न. आत्ताच घटना घडलेली, त्यातून सावरलेले नाहीत लोक. कोणाला आता सांगितलं सर्वसामान्य माणसाला की चला काश्मीरला जाऊ टूरला, तर कोणी जाणारही नाही. इतकं प्रत्येकाच्या मनात दुःख, भीती सुद्धा आहे, दहशत आहे. पण तरी देखील हा उडून ताणून प्रयत्न चालू आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.